टाळ वाजे विना वाजे वाजवितो बासरी बाळासाहेबांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. सहज गेले अंगणात नजर गेली आकाशात होम मिनिस्टरचं नाव गाजो भारताच्या नकाशात. या ठिकाणी इतक्या जणी अत्यंत उत्साहाने जमलेल्या आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजच्या भागात पैठणी कोण जिंकणार त्यापेक्षा पैठणीच्या खेळात कुणाचं नाव जाहीर होणार ते आधी जाहीर करतो. त्यासाठी नाव आहे सीमा हेमंत धामणे. तुमचं नाव जाहीर झालं ना. बऱ्याच जणींचे चेहरे खूप खुश झाले होते. कुठून आली ही असं छान आहे. पण खेळात नाव आलं की आनंद साजरा करायचा. घरी कोण कोण असतं? मी, माझं मिस्टर आणि माझ्या दोघं मुली. कुठे राहता? इथेच महालक्ष्मी नगरमध्ये. महालक्ष्मी नगरमध्ये. व्हेरी गुड. बरं झालं की नाही आलात. तुम्हाला माहिती होतं का चिठ्ठी टाकायची का? येता येता जाता जाता उतरलात आणि चिठ्ठी टाकली? नाही, चिठ्ठी ॲक्च्युली माझ्या आईने टाकलेली आहे. मी आता जस्ट आली. नाव कोणाचं आहे? नाव माझं आहे, पण 10 मिनिटं आधीच आईने चिठ्ठी टाकली आहे. बरं झालं की नाही. केवढी माया आईची तुमच्यावर, हो की नाही? हो हो. घ्या उखाणा घ्या. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे हेमंतरावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे. वा वा वा. मला वाटलेलं हेमंतच्या आईसारखी आई जन्मोजन्मी मिळावी म्हणाल. आता या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी, प्रत्येकी 10 संधी. स्माइली चेंडू इथून टाकायचा आणि मधोमध कार्पेट ठेवलेलं आहे हिरव्या रंगाचं. त्या कार्पेट त्या चौकोनावरती त्या आयताकृती आकारावरती जाऊन तो स्माइली चेंडू थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. 1 2 5 संधी झालेल्या आहेत. तुमची गुणसंख्या आहे 2. आता 5 संधी वहिनी तुमच्यासाठी. थांबा थांबा थांबा. 1 2 3 5 संधी झालेल्या आहेत. तुमची गुणसंख्या आहे 3. तुमची गुणसंख्या आहे 2. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. उपविजेत्या ठरल्या दामणे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.